बघा, माणसाचं प्रारब्ध आणि माणसाचं कर्म कसं असतं. नेमकं देवाच्या दाराजवळ जायचे, देव घराच्या बाहेर आल्यासारखे वाटायचे, तिथून आलेला परमात्मा पुन्हामध्ये जायचा. आज देव दिसले नाहीत, उद्या तरी आपल्याला देव दिसतील म्हणून महाराज काहीतरी बहाणा करायचा, घरामध्ये जायचं, काहीतरी यशोदेला बोलायचा प्रयत्न करायचा. यशोदेच्या जवळ असलेला परमात्मा लगे महाराज तिथून परमात्मा लगे तिथून बाजूला व्हायची. तिने विचार केले, काय मी कर्मभागी आहे का, मला देवाचे दर्शन होत नाही, काय माझं पूर्वजन्मातलं काहीतरी अदृष्ट असणारं फळ आहे का, त्यामुळे मला भगवंताचं दर्शन होत नाही. मग तिने विचार केला, आता आपल्याला देवाचं दर्शन होण्याकरता आपण काहीतरी सायास केला पाहिजे, आपण काहीतरी एखादी तप केलं पाहिजे. आणि त्या तपाच्या अनुषंगानं या महाराज सुखिया नावाच्या माळीनं 4 महिने भगवंताचं दर्शनाकरता व्रत केलं. बघा, भगवंताच्या दर्शनाची अंतःकरणात लालसा निर्माण झाली. काहीतरी अरे गोकुळात राहावं, देवाचं दर्शन होणे याच्यासारखं आभार घेऊन कोणता सण मानतो. गोकुळात जन्माला यावं, देव आपल्यावर कृपा करू नये, देवाचं दर्शन आपल्याला होणे याच्यासारखं जीवनातलं कोणतं दुर्दैव नाही असं त्या सुखिया माळीला वाटायचं. काय करायचं, चातुर्मासामध्ये व्रत देवाला प्राप्त करण्याचं. रोज यायचे, देवाच्या दारात यायचे, हाका मारायचे. पहा, भक्ती जो मनुष्य भगवंताशी तदाकार झाल्यानंतर त्याची भाषा सुद्धा बदलते. क्रिया जरी परमार्थाची असली तरी, संसाराची असली तरी भाव परमार्थाचा असतो. काय म्हणायचे, ते फळं विकत असताना सांगायची, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या, घ्या बाबा, कोणाला काय पाहिजे घ्या. आणि विकत काय होती हो, फळं विकायची. डोक्यावर फळं आहेत आणि फळं असताना तिचा भाव होता की काय पाहिजे बाबा, गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, दामोदर घ्या, असा भाव तिच्या ठिकाणी व्हायचा. तिला वाटायचं आज तरी माझ्यावर देव दर्शन देतील, आज तरी भगवंताची माझ्यावर कृपा होईल, तरी मला भगवंताचं दर्शन झालं. असं होत 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 4 महिन्याचा काळ गेला, चातुर्मासाचा काळ गेला, शेवटचा दिवस आला. काय माझं दैव असं म्हणले की मला देवाचं दर्शन खरंच होणार नाही का. आपल्या दैवाला महाराज दोष देत असताना चातुर्मासाचा शेवटचा दिवस होता, कार्तिक शुद्ध पौर्णिमा. त्याला कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी चातुर्मास संपतो आणि त्या दिवशी या गोपिकेनी, या सुखिया माळीनं देवाला पाहत असताना, आता आज जर आपल्याला दर्शन झाले तर आपण जीवन संपवायचं ठरवले. काही कुराण भगवंताला प्राप्त केलंच पाहिजे. आणि त्या पद्धतीनं देवाच्या दारात गेली, हाक मारली. हाक मारल्याबरोबर घ्या बाबा, फळं घ्या, रोजच्यासारखे यायचे. आजूबाजूचे लोक तिथे फळं घ्यायचे. त्या शेवटच्या दिवशी नंद बाबाच्या अंगणामध्ये दाराच्या समोर जात असताना हाक मारली, गोविंद घ्या, दामोदर घ्या. असं म्हटल्याबरोबर महाराज त्याच्या करता अंतःकरणाची इच्छा निर्माण होती की या भगवंताचं दर्शन व्हावं, म्हणून हे व्रत त्या सुखिया माळीने केली होती. घरातून परमात्मा निघाले. वर्ष 2.5-3 वर्षाचं देवाचं ते रूप होतं. आणि त्या देवाला बघितल्याबरोबर महाराज सुखिया माळीने देवाला पाहिलं, भगवंताला बघितल्याबरोबर महाराज देहभानावर हरपल्यासारखी झाली. आणि देहभाव तिचा हरपल्याबरोबर देहाचा असणारं तादात्म्य संपलं. त्या भगवंताच्या रूपाला पाहिली. नेहमी म्हणणार या भगवंताला महाराज पहा काय बोलतात ज्ञानोबा, योगिया दुर्लभ योगाधिकाला दुर्लभ असणारा हा परमात्मा, पण हा परमात्मा असणारा भक्ताला सुलभ होत असतो. भगवंताला पाहिलं, पाहता पाहणे दुरी सारोनिया. देवाला बघितल्या बरोबर आनंद वाटला. देव जवळ गेले. बोबड्या बोबड्या भाषेमध्ये भगवान तिला बोलतात. त्याच्याजवळ फळं आहेत.